श्रद्धा अकॅडमीवर दगडफेक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन. इचलकरंजी सुतारमळा परिसरातील भंडारे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 12वीतील विद्यार्थी यश राहुल यादव वय 18 याचा संशयास्पद मृत्यूने मंगळवारी शहरात तीव्र संताप उसळला. सकाळी बाथरूममध्ये गळफास घेतल्याचे दृश्य समोर आल्यानंतर यादवने आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत चर्चा रंगली. दुपारपर्यंत ही बातमी सोशल मीडियावर पसरताच श्रद्धा अकॅडमी विरुद्ध रोष खदखदू लागला. सायंकाळी 5च्या सुमारास रिक्रिएशन हॉलजवळ अकॅडमी समोर शेकडो युवक जमले. यश यादवला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणला. संतप्त जमावाने मुख्य इमारतीवर जोरदार दगडफेक करत काचा फोडल्या. तसेच फुलझाडांचे कुंडे आणि वाहन तळातील पत्रा शेडचेही नुकसान केले. नंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत न्याय मिळेपर्यंत माघार नाही असा पवित्रा घेतला. गावबाग पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने व गोडसे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शांततेचे आवाहन केले. तरीही जमावाचा आक्रोश ओसरेल असे दिसत नव्हते. माजी आमदार राजूबा आवळे यांनी 2दा मध्यस्थी केली, परंतु प्रारंभी कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर रात्री 7:30च्या सुमारास आवळे यांच्या पुन्हा प्रयत्नानंतर आंदोलनकर्ते मागे हटले. युवकांनी अकॅडमीत विद्यार्थ्यावर मानसिक दबाव टाकून गुण काढून घेतले जातात असा आरोप करत संस्थाचालक तांबे यांच्यावर कडाडून टीका केली. यादवच्या मृत्यूची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.